देतो, कारण झोलाई वालोपे हा संघ या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे आपण दुर्गामाता कोंडमाळा या संघाला पुढे वाटचाल मिळते आणि त्याच्यामुळे आणि विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तर निश्चितच वेळे हा संघ या ठिकाणी दाखल नसल्यामुळे वेळेत उपस्थित नसल्यामुळे कातळवाडी या संघाला पुढे चाल मिळते. त्याच्यामुळे सेकंड फेरीचा हा महत्वपूर्ण सामना आपण या उभय संघादरम्यान पाहतोय. एक महत्वपूर्ण फाईट चांगल्या प्रकारचं या ठिकाणी चढायला प्रत्युत्तर दाखल म्हणून अनेक किताब उचलण्याचं ज्यानं काम केलं तो ऋतिक घाणेकर. निश्चितच उत्तम प्रकारचा खेळ दुर्गामाता कोंडमाळ्यासाठी सातत्यपूर्ण करण्याची जबाबदारी जो स्वतःच्या खांद्यावरती घेत असतो तोच ऋतिक घाणेकर. इथं मात्र चॅलेंज असणार आहे ते कातळवाडी केदारनाथ कोंडमाळा यासाठी ऋतिक घाणेकर आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 8 ला पाहतोय आपण केदारनाथ कातळवाडी या संघाकडून. उत्तम प्रकारची फाईट या उभय संघामध्ये असणार आहे. मित्रांनो, कोण कसा खेळतो याची संपूर्णपणे जाणीव असणारी हे दोन्ही संघ, कारण एकाच पट्ट्यातील अर्थात थोडेशा निश्चितच कोण कसा खेळतो याची संपूर्ण जाण. इथं मात्र संदेश दत्तू चढाईसाठी असणार आहे. मनावरती जराही दडपण नाहीये, फक्त जायचं आणि पॉइंट्स हासिल करत दर्शन खेळाचं घडवणारा संदेश या ठिकाणी जर्सी क्रमांक 13 साठी इशारा होतोय डू ओर डायचा. इथून मात्र पॉइंट कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. याला म्हणतात सिद्धांत आणि त्याची मोठी कामगिरी. एक मोठी फाईट असताना आपण पाहतोय संदेशला सातत्यपूर्ण विरुद्ध संघावरती आक्रमण करताना ज्याच्या मनावरती दडपण नाहीये. निश्चितच तो दडपणाखाली कधीही खेळत नाहीये. या वेळेला मात्र बहारदार कामगिरीनं प्रभावित करण्याचं काम करतो तो संदेश. तू या वेळेला संदेशला चकवण्यासाठी तयार होतोय. संदेशला आपण पाहिलं आणि निश्चितच विजयाचा संदेश देण्याचा जो काम करत असतो. इथून मात्र जर्सी क्रमांक 2 ला आपण पाहतोय त्याचा उत्तम खेळ 0-4 अशी बढ़त मिळते ती दुर्गामाता कोंडमाळा या संघाला. दरम्यान एक उत्तम प्रकारचा खेळ केदारनाथ कातळवाडी या संघाकडून ओहो पुन्हा एकदा साखळीमध्ये फसवण्याचं काम केलं गेलं. केदारनाथ कातळवाडी या संघाला फायदा मिळाला. 2-4 अशी सुरुवात. पुन्हा एकदा धरतो फोनवर जायचं आणि उत्तम दर्जाचं पॉइंट्स घेऊन यायचं इतकी जबरदस्त क्षमता असणारा हा दर्जेदार अष्टपैलू गुणवान खेळाडू आपण दुर्गामाता कोंडमाळा संघाकडून पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा संदेशला थांबवण्याचं काम केलं जात आहे. निश्चितच केदारनाथ कातळवाडी या संघाकडे पुन्हा एकदा चपळ असणारा खेळाडू जर्सी क्रमांक 2 ला आपण पाहतोय विरुद्ध संघावरती आक्रमण करण्यासाठी एकेरी पकडण्यासाठी सागर तयार आहे. ऋतिक तयार आहे. साखळीमध्ये बसवण्यासाठी निश्चितच या ठिकाणी तयार होतोय तो. पुन्हा एकदा आक्रमण तेज करताना सुपर रेडचं महत्वपूर्ण दर्शन. सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी तयार आहे. 6-4 अजूनही 2 गुणांचं लीड आहे. मात्र इथं निश्चितच आपल्या संघाला ऑल आउट पासून रोखायचंय. ऑल आउटची चिंता जी भेडसवते त्यापासून दूर ठेवायचं आणि इथं मात्र महत्वपूर्ण टच गुण घेतला जातोय. आव्हान जिवंत ठेवलं जातंय. याला म्हणतात त्या खेळाडूला निश्चितच उभारी देण्याचं काम केलं. आतापर्यंत महत्वपूर्ण लीड मध्ये 6 गुणांमध्ये ज्याचं गुणांकन वाढवण्यामध्ये सीमा झपाट आहे असा हा दर्जेदार खेळाडू. इथं मात्र साहिल ज्याच्यावर भरोसा दर्शवला जातो. साहिल कडून एक उत्कृष्ट पकडपटू म्हणून साहिलने कित्येक वेळेला ट्रॉफी उचलण्याचं काम केलं. इथं मात्र जबाबदारीचं ओझं पेलावं लागणार आहे ते साहिलला. स्वतः सुरक्षित आहे. इथं मात्र साहिल सारखा दर्जेदार खेळाडू असताना स्ट्रगल चालू आहे. पण इथून मात्र 2 खेळाडूंची ही मगर मिठी विरुद्ध संघात आणि इथं मात्र मुन्ना वेदांत चढाईसाठी असणार आहे. जर्सी क्रमांक 4 ला आपण पाहतो चढाईच्या दरम्यान 6-7 अशी परिस्थिती. जर्सी क्रमांक 4 च्या माध्यमातून ही चढाई होते. समोर मात्र 5 खेळाडू मैदानात 2 ऑफ असणार आहे. पण आपल्याला कला कौशल्य दाखवावं लागणार आहे. वेदांत मात्र रिकाम्या हातानं एमटी रेड्स कडून आपल्या मैदानामध्ये दाखल होता. इथं मात्र जर्सी क्रमांक 3 एक मजबूत पात्याचा रेडर विरुद्ध संघावरती आक्रमण जारी करण्यासाठी तयार होतोय. साखळीमध्ये बसवण्यासाठी मुन्ना आणि त्याचा सहाय्यक खेळाडू. इथं मात्र निश्चितच मुन्नाला पुन्हा एकदा प्रयत्न जारी करावा लागणार आहे. 1 गुणाचं मापक लीड या ठिकाणी दुर्गावर सिद्धांत ऋतिक आणि दत्तूला बाहेर पाहतोय. याचा अर्थ या सामन्यावरती मजबूत पकड बसवण्यासाठी तयार होतो सागर कोंडमाळा. अर्थात डू ऑर डाय थर्ड रेड स्थिती काही असू द्या मित्रांनो, मोठं लक्षण हेच असतं. इथं मात्र कंटी मारतो आपल्या संघामध्ये जर्सी क्रमांक 13 च्या रूपानं थर्ड रेडचा इशारा. 2 गुणांचं लीड अजूनही या ठिकाणी निश्चितच प्राप्त होते ते दुर्गामाता कोंडमाळा संघाला. निश्चितच साहिलनं चांगला गेम केला. त्यानंतर वेदांतनं त्याला चांगली साथ दिली. इथं मात्र जर्सी क्रमांक 13 कडून उत्तम प्रकारचा खेळ पुन्हा बंधनकारक आहे आणि पुन्हा एकदा सर्वतोपरी
डिफेन्सच्या रूपानं प्राप्त करून दिला पुन्हा एकदा संदेश. खोलवर जायचं आणि अव्वल दर्जाचा पॉइंट आणण्याचं काम करायचं मित्रांनो. हीच एक ख्याती संदेशच्या रूपाने मित्रांनो, ज्याच्यामुळे कुंभारली सारखी या तालुक्यातली मोठी मानाची स्पर्धा सतत 2 वर्ष जिंकण्याचं जेतेपदा पटकावण्याचं ज्यांनी काम केलं होतं दुर्गा माता. अनेक क्रीडांगणाचं मी साक्षीदार राहिले, ज्यामध्ये संगमेश्वर पट्ट्यामधली सुद्धा बरीचशी बक्षिसं आणण्याचं काम केलं. अखेरकार एक लढवय्या संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो दुर्गा माताचा मातब्बर शिकस्त देणारा संघ, पण आज या संघाकडे स्वतः कोळकेवाडी संघाकडून खेळलेला अभिदाना खेळत नाहीये, तरी सुद्धा संघ एक दर्जेदार खेळताना आपण पाहतोय. यातला खालकडे दाखल होणार आहे. इथं मात्र संदेश त्याला चॅलेंज देणं आवडतं. विरुद्ध संघाला फक्त बॅकफुटवर ढकलण्यासाठी जो कायम तयार असतो. ओ हो हो, पुन्हा एकदा संदेश नेण्याचं काम करतोय. 7-11 अशी परिस्थिती, पण मानलं पाहिजे केदारनाथ कातळवाडी या संघाला एका मोठ्या संघाला सुद्धा बिग फाईट करण्यासाठी ज्यांनी बाध्य केलं, तयार केलं. एक महत्वपूर्ण लढतीमध्ये सुरुवातीला लीड घेतलं, पण कमबॅक करून दाखवलं ते दुर्गा माता कोंडवाळा या संघानं. खोलवर जावं लागतंय. निश्चितच ऑल आउट रोखण्यासाठी एक चांगला प्रयत्न करावा लागतोय, पण वारंवार सातत्यपूर्ण पाहतोय त्या मजबूत कडीला, अर्थात सिद्धांत आणि मुन्नाल होतोय तो केदारनाथ कातळवाडी कोंडमाळाचा संघ. 8-14 महत्वपूर्ण सत्र, निर्णायक सत्र या सामन्याचं चालू होते, कारण कातळवाडी या संघानं सुरुवात मात्र जबरदस्त केली होती. पूर्वार्धाचा खेळ कातळवाडी संघानं अप्रतिम केलं होतं. संदेशनं दरम्यान सिद्धांतनं दरम्यान अनेक खेळाडूंना चांगलं काम केलं आणि ज्याच्यामुळे आता पुन्हा एकदा लीड करताना आपण पाहतो तो दुर्गा माता कोंडमाळाचा संघ. दरम्यान 14-8 अशी परिस्थिती. गुणफलक असं आहे आणि इथं मात्र फसवलं जात आहे एका मोठ्या खेळाडूला कडून. एक चांगलं अनेक क्रीडांगणं जिंकण्याचं काम केलं, ज्यानं अनेक ट्रॉफीज उचलण्याचं काम केलं. वैयक्तिक स्वरूपात बक्षीस घेण्याचं काम सिद्धांत ऋतिक या खेळाडूने केलेले आहे, त्यामध्ये दद्दूचा सुद्धा मोठा निश्चितच वाटा असणार आहे. इथं मात्र संदेश उर्फ दद्दू चढाईसाठी असणार आहे. एक चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमीच तयार असतो. इथं मात्र कातळवाडी संघाकडून दद्दूला पकडण्यासाठी रणनीती आखली जाते, पण आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय तो संदेश. 8-15 अशी परिस्थिती. चांगलं अंतर तयार केलं जात आहे. सुरक्षित आपल्या संघाला ठेवण्यासाठी एक मोठं लीड प्रदान केलं जात आहे, प्राप्त केले जाते. दरम्यान खोलवर या ठिकाणी खेळाडूला खेळवलं जाते. डू ऑर डायचा इशारा संदेशसाठी असणार आहे. प्रयत्न मात्र सुंदर जारी आहे. या ठिकाणी बघूया दबाव असणार आहे तो संदेशवरती, कारण चढाईच्या माध्यमातून संदेशला पॉईंट घेणं बंधनकारक असताना हो 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 इथं मात्र संदेशची थोडी वेगळी रणनीती तो संदेश घाणेकर. एक निर्भीड खेळाचं चित्र आपण संदेशच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा केदारनाथ कातळवाडी कोंडमाळा या संघाकडून उत्तम खेळाचं प्रदर्शन करताना इथं मात्र ऋतिक सारख्या चेहऱ्याला मैदानाच्या बाहेर कदाचित जावं लागतंय. निश्चित सक्सेस होतोय रनिंग हँडटेकचं अस्त्र आणि 17-9 अशी परिस्थिती. दरम्यान मुद्दा चढाईसाठी एक उत्तम खेळ करायचंय. मैदानामध्ये 5 गडी निश्चितच असताना एक दर्जेदार खेळाचं प्रदर्शन वेदांच्या माध्यमातून होतं का पाहायचंय. हो 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 हो, डबल थाईचा हा प्रयोग एका जागेवरती खेळाडूला या संघाकडून पाहिलं. त्यानंतर ज्यांना आपण अंतिम आणि तिसरा पुकार दिलेला आहे कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे वर्सेस साई शिवनेरी कोंडमाळा. एक उत्तम प्रकारची फाईट दिली, चांगल्या प्रकारची झुंज आपण उभय संघामध्ये पाहिली. सुरुवात मात्र पूर्वार्धामध्ये अतिशय जबरदस्त फाईट जोडीनं ज्याच्या जोरावरती आपण आता मात्र 7 गुणाचं लीड करताना पाहतोय दुर्गा माता कोंडमाळा संघाला. इथून मात्र कातळवाडी या संघाला उभारी घेण्यासाठी एक उत्तम प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे. मल्टी गुणाची रेट करावी लागणार आहे. सुपर डुपर चढाईचं दर्शन करावं लागणार आहे आणि टॅकलच्या स्वरूपात उत्तम टॅकल गुण जमावे लागणार आहे. बघूया असं कोणता क्षेत्ररक्षक एक उत्तम प्रकारची कामगिरी करतो, ज्याच्या जबाबदारीवरती फाईट हासिल करणं गरजेचं आहे. चांगल्या चढाईच्या माध्यमातून या ठिकाणी हे लीड तोडणं गरजेचं आहे ते केदारनाथ कातळवाडी या संघाला. दरम्यान 3 मिनिटं आणि 5 सेकंदाचा थर्ड रेडचा इशारा या खेळाडूसाठी. या खेळाडूने या सामन्यामध्ये
सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक चुरस निर्माण करण्याचं काम केलं. आतापर्यंत या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचा संघर्ष ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला तो जर्सी क्रमांक 2 ज्यानं धमाकेदार सुरुवात आपल्या विस्फोटक चांगल्या खेळीनं प्रभावित करण्याचं काम केलं. पण सध्या स्थितीमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय खोलवर जावं लागतंय गुण मिळवण्यासाठी. चांगला शर्तीचा प्रयत्न पण इथं मात्र सागरला चित केल्याचं धावा सक्सेस. थर्ड रेड संदेशसाठी डू ऑर डायचा इशारा. तर यमरोची परिस्थिती मैदानात काही असं पण या वेळेला मात्र कातळवाडी संघाकडून संदेश दरम्यान 2 मिनिटं आणि 20 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. अजूनही सामन्यावरती पकड बसवण्यासाठी तयार होत होतो केदारनाथ कातळवाडीचा संघ. समोर मात्र तिघांची उत्तम कामगिरी. अर्थात एका बाजूला स्टार जबरदस्त खेळाडू आपण सिद्धांत पाहतोय जो एकेरी पकडण्यासाठी केव्हाही तयार असतो. पण विरुद्ध बाजूला साहिल आणि त्याचा उत्तम साथीदार. काय घडतं बघूया मित्रांनो. इथं मात्र चमकदार कामगिरीनं प्रभावशाली कामगिरीनं प्रभावित करण्याचं काम. 12 अशी परिस्थिती आहे. लगभग 2 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना सिद्धांत घाणेकरला जावं लागतंय आक्रमण करण्यासाठी. जर्सी क्रमांक 7 ला निश्चितच इथं मात्र संयमी धीमी खेळी केली जाते. ज्या वेळेला गरज असते तशा प्रकारची खेळी करण्याची क्षमता असणारा जर्सी क्रमांक 7 सिद्धांत घाणेकर. पूर्व सूचना आपल्याला देण्यात येते. जर्सी क्रमांक 2 ला आपण पाहतोय ज्यानं उत्तम प्रकारचे पॉइंट घेण्याचं काम केलं. पण इथं मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण ज्यांचा तो दुर्गा माता कोंडमळाचा संघ. या ठिकाणी मात्र सिद्धांत घाणेकरचा दमखम पाहिला, पावर पाहिली. निश्चितच ऊर्जा घरची घसरण झालं. त्या वेळेला मात्र सिद्धांतनं ओळखलं आणि इथून मात्र ऋतिक घाणेकरची ही चढाई असणार आहे कातळवाडी या संघासमोर. 19-12 असं मोठं अंतर तयार केलं जातं. केवळ औपचारिकता बाकी आहे कारण 40 सेकंदाचा निर्धारित निर्णायक सत्रामधला खेळ बाकी असणार आहे. प्लीज आपण ताबडतोब मैदानावर दाखल व्हायचंय. काही क्षण या सामन्याचे शिल्लक असताना आपणाला हा अंतिम आणि तिसरा पुकार वारंवार देण्यात येतोय. त्या ठिकाणी सन्मान दिला जातो. शेवटचे काही क्षण मित्रांनो या पूर्ण सामन्यामध्ये दुर्गा माता कोंडमाळ हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन.